उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार भोवण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाची परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार सुरू केल्यामुळे उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती आणि दिंडोरीतले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आयोगाने नोटीस पाठवलेली आहे। तर 48 तासात उत्तर देण्याचे आदेश आयोगाने उमेदवारांना दिले आहेत। निवडणूक आयोगाची परवानगी न घेतल्यामुळे आता ही नोटीस बजावल्याची माहिती समोर येते आहे। तर 48 तासात उत्तर देण्याचे आदेश देखील आयोगाने उमेदवारांना दिलेले आहेत। सोशल मीडियावरचा प्रचार आता नाशिकमध्ये होणार का, अशा देखील चर्चा सुरू झाल्या। आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किरण, आपण पाहतो निवडणूक आयोगाची परवानगी न घेतल्यामुळे ही नोटीस पाठवलेली आहे, काय संपूर्ण प्रकरण? निश्चितच आपण जर बघितलं तर सोशल मीडियावर अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय आणि तो लोकांना भावत असल्यामुळे त्याकडे लोक आता उमेदवार देखील आकर्षित होऊ लागले आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारातून वापरल्या जातात। परंतु हे सर्व करत असताना निवडणूक आयोगाची म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी जे असतात प्रत्येक मतदान केंद्रासाठी त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे। नाशिकमध्ये नाशिक आणि दिंडोरी या 2 लोकसभा मतदारसंघ येतात। त्या दोन्ही मतदारसंघांच्या मध्ये प्रचार करण्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांनी खरं तर या संदर्भात परवानगी घेणं अपेक्षित होतं, परंतु परवानगी न घेता परस्पर त्यांनी जाहिराती केल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर महायुतीचे उमेदवार आहेत हेमंत गोडसे, त्यानंतर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि त्याचबरोबर सिद्धेश्वरानंद सरस्वती आणि शांतिगिरी महाराज। धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी।